नमस्कार मित्रांनो, गेल्या वेळेला आपण रोटेशनल डायनॅमिक्स हा चॅप्टर स्टार्ट केला होता आणि काही महत्त्वाचे आपण कन्सेप्ट बघितले होते, जसे की सर्क्युलर मोशनचे दोन टाइप्स, रोटेशन आणि रिव्हॉल्युशन मधला फरक, आणि त्यानंतर आपण रिलेशन्स सुद्धा बघितले होते. त्यातलं एक रिलेशन ए इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर आर किंवा व्ही स्क्वेअर अपॉन आर हे रिलेशन आपण बघितलं होतं. याचा उपयोग आज आपल्याला करायचा आहे. आणि कुठे उपयोग करायचा आहे तर दोन कन्सेप्ट आहेत रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये, सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स. या दोन कन्सेप्ट्स मध्ये आपल्याला या रिलेशनचा उपयोग होणार आहे. कसा ते पाहूया. पहिला कन्सेप्ट बघूया, सेंट्रिपिटल फोर्स. जेव्हा एखादी वस्तू गोल फिरते, मग तो एखादा ग्रह असू शकतो किंवा एखादा उपग्रह असू शकतो किंवा कोणतीही वस्तू असू शकते. जेव्हा एखादी वस्तू गोल फिरते तेव्हा ते जे एक्सेलरेशन असतं, ज्या एक्सेलरेशनमुळे ती गोष्ट गोल फिरते, त्या एक्सेलरेशनला आपण काय म्हणतो, सेंट्रिपिटल एक्सेलरेशन. ठीक आहे. ज्या एक्सेलरेशनमुळे एखादी वस्तू गोल फिरते त्या एक्सेलरेशनला आपण काय म्हणतो, सेंट्रिपिटल एक्सेलरेशन. आणि हा एक्सेलरेशन पुरवतं कोण, तर सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्समुळे एखादी गोष्ट गोल फिरते. ठीक आहे. हे झालं फिजिकल एस्पेक्ट त्याचा. मॅथमॅटिकली हीच गोष्ट आपण कशी देणार, जनरल रिलेशन काय, फोर्सचं मास इंटू एक्सेलरेशन. बरोबर, फोर्सचं जनरल रिलेशन आहे मास इंटू एक्सेलरेशन. आता हे जे एक्सेलरेशन आहे ते कोणत्या प्रकारचं एक्सेलरेशन आहे, सेंट्रिपिटल एक्सेलरेशन. आणि गेल्या वेळेला आपण एक्सेलरेशन म्हणजे काय त्याचं रिलेशन बघितलं होतं. काय म्हणतो एक्सेलरेशन, ए इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर, और इट कॅन ऑल्सो बी रिटन एज ओमेगा स्क्वेअर आर. आता जर ह्या ए च्या जागी जर मी हे रिलेशन्स वापरले, कोणताही ए, तर एफ काय येईल, याला आपण सीपी म्हणूया, सेंट्रिपिटल फोर्स. सीपी म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स. सो एम इंटू ए, ए काय आहे, ओमेगा स्क्वेअर आर किंवा व्ही स्क्वेअर अपॉन आर. तर पहिलं मी व्ही स्क्वेअर अपॉन आर घेतो ए च्या जागी. आता हे एम व्ही स्क्वेअर अपॉन आर झालं. ठीक आहे. तर हे मी डायरेक्टली असं लिहू शकतो, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. किंवा जर मी हे वापरलं, ओमेगा स्क्वेअर आर वापरलं, तर एफ सी पी काय येईल, एम ओमेगा स्क्वेअर आर. ठीक आहे. या दोघांपैकी कोणतंही रिलेशन प्रॉब्लेम मध्ये आपल्याला वापरता येऊ शकतं. कोणतं रिलेशन वापरायचं, जे टर्म्स आपल्याला दिले असतील. उदाहरण, जर मला प्रॉब्लेम मध्ये अँग्युलर वेलॉसिटी आणि रेडियल डिस्टन्स आर जर दिलेलं असेल तर मी हे रिलेशन वापरेन फोर्स काढण्यासाठी, एम ओमेगा स्क्वेअर आर. पण ओमेगाच्या ऐवजी जर मला ट्रान्सलेशनल वेलॉसिटी दिली असेल, व्ही दिलं असेल, तर मग मला हे रिलेशन वापरावं लागेल, कोणतं, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. ठीक आहे. ह्या दोघांपैकी कोणतेही रिलेशन वापरता येतं, पण हे कशावरती अवलंबून असतं, त्या प्रॉब्लेमवरती. प्रॉब्लेम मध्ये काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्यावरती आपण ठरवतो कोणतं रिलेशन वापरायचं. पण लर्न करताना दोन्ही रिलेशन्स आपल्याला लर्न करावे लागतात, कारण कोणत्याही रिलेशन्सचा उपयोग करता येऊ शकतो आपल्याला. कारण प्रश्न कसा येणार ते आपल्याला माहिती नाहीये, ओमेगा दिलेलं असेल की व्ही दिलं असेल, त्याच्यामुळे दोन्ही रिलेशन्स लर्न करायचे. चला तर पुढचा टॉपिक बघूया, सेंट्रिफ्युगल फोर्स. नेक्स्ट फोर्स आहे सेंट्रिफ्युगल फोर्स. सेंट्रिफ्युगल फोर्स ही नाण्याची दुसरी बाजू असल्यासारखं आहे.
जसं नाण्याला दोन बाजू असतात, छाप आणि काटा, तसं सेंट्रिपिटल फोर्स ला अनालॉगस असा आणखीन एक फोर्स असतो, सेंट्रिफ्युगल फोर्स. विदाउट सेंट्रिपिटल फोर्स देर इज नो सेंट्रिफ्युगल फोर्स. जिथे सेंट्रिपिटल फोर्स आहे तिथे सेंट्रिफ्युगल फोर्स सुद्धा असतो. याचं रिलेशन काय आहे ते मी सांगतो अगोदर तुम्हाला. CF म्हणजे सेंट्रिफ्युगल. आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही तेच रिलेशन पुन्हा लिहिलं. होय, मॅग्निट्यूड दोघांचाही सारखाच असतो. त्याच्यामुळे दोघांचे जर मॅग्निट्यूड लिहायचे झाले तर मला तेच लिहावं लागेल, कारण रिलेशन तेच आहे, पण मॅग्निट्यूड वाईज. डायरेक्शन वाईज जर मी कन्सिडर केलं तर सेंट्रिपिटल फोर्स FCP एरो जर मी वरती टाकला तर मला हे -mv² अपॉन r लिहावं लागेल. ठीक आहे. आणि FCF प्लस mv² अपॉन r असं लिहावं लागेल. दोन्ही इक्वल आणि अपोजिट आहेत. ठीक आहे. जिथे सेंट्रिपिटल फोर्स डायरेक्टेड इनवर्ड्स म्हणजे सेंटर किंवा केंद्रकाच्या दिशेने सेंट्रिपिटल फोर्स असतो, सेंट्रिफ्युगल फोर्स हा अपोजिट आहे, म्हणजे केंद्रकाच्या बाहेरच्या दिशेने हा फोर्स ऍक्ट होतो. ठीक आहे. त्याच्यामुळे आणि जो नेट फोर्स आहे म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स प्लस सेंट्रिफ्युगल फोर्स इक्वल आणि अपोजिट असल्यामुळे ओव्हरऑल फोर्स 0 असतो. त्यामुळे एखादी गोष्ट गोल फिरते आणि जर त्या व्हेकल मध्ये आपण असू तर आपल्याला तो फोर्स जाणवत नाही फारसा. पण जर एखादी गाडी जी सरळ चाललेली आहे ती अचानक जेव्हा वळण घेते तेव्हा मात्र आपल्याला जाणवतं, आपण बाहेर एका बाजूला टिल्ट होतो थोडा, तर तेव्हा फोर्स जाणवतो. पण गोल जेव्हा एखादी गोष्ट फिरत असते, ठीक आहे, आणि सेंट्रिपिटल फोर्स सेंट्रिफ्युगल फोर्स जेव्हा नेट फोर्स 0 असतो तेव्हा फारसा आपल्याला हा फोर्स जाणवत नाही. त्याचं कारण काय, ते दोन्ही इक्वल आणि अपोजिट आहेत. त्याच्यामुळे जर मी ऍड करायला गेलो तर त्यांची साइन अपोजिट आहे, त्याच्यामुळे ते एकमेकांना कॅन्सल करतील आणि आन्सर येईल 0. 2 किंवा 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पहिला, सेंट्रिपिटल फोर्स इज डायरेक्टेड इनवर्ड्स टुवर्ड्स द सेंटर, म्हणजे केंद्रकाच्या दिशेने हा फोर्स आहे. सेंट्रिफ्युगल फोर्स हा अपोजिट आहे, म्हणजे केंद्रकाच्या बाहेरच्या दिशेने हा फोर्स ऍक्ट होतो. दुसरी गोष्ट, दोघांचाही मॅग्निट्यूड तेवढाच आहे, m²r किंवा mv² अपॉन r, पण इक्वल आणि अपोजिट आहे. त्याच्यामुळे वेक्टर क्वांटिटी किंवा वेक्टर फॉर्म मध्ये लिहिताना सेंट्रिपिटल फोर्स मध्ये मायनस साइन टाकावी लागते, कारण टुवर्ड सेंटर आहे. टुवर्ड सेंटर असेल तर मायनस साइन आपण किंवा निगेटिव्ह कन्सिडर करतो, आणि बाहेरच्या दिशेने असेल तर पॉझिटिव्ह. म्हणून FCF हा वेक्टर फॉर्म मध्ये लिहिताना मला प्लस साइन मध्ये टाकावी लागते. ठीक आहे. तर हा दोघांमधला फरक आहे. सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स जिथे दोन्ही असतात एकाच वेळेला अस्तित्वात, याचं एक उदाहरण म्हणून मेरी गो राऊंडचं उदाहरण देता येऊ शकतं. मेरी गो राऊंड आपण जनरली फन फेअर्स मध्ये, जत्रेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. घोडे लावलेले असतात किंवा वेगवेगळे प्राण्यांचे आकार असतात आणि त्याच्यावरती मुलं बसतात आणि नंतर ते गोल फिरवलं जातं त्यांना. तर जर डोळे बंद केले आणि मी त्या घोड्यावरती किंवा कोणी त्या घोड्यावरती असेल, डोळे बंद केल्यावरती आपल्याला हा फारसा फोर्स जाणवत नाही सेंटर, कारण दोन्ही ऍक्ट होत असतात. ठीक आहे. तर मेरी गो राऊंड एक एक्झाम्पल आहे जिथे दोन्ही फोर्सेस एक्झिस्ट होतात एकाच वेळेला, आणि अनेक अशी उदाहरणं देता येतील, पण हे आपल्या नेहमीच्या पाहण्यातलं आहे. सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स जिथे जिथे सर्क्युलर मोशन आहे तिथे तिथे ते असतातच. जर मला टोटल फोर्स काढायचा झाला FCP सेंट्रिपिटल फोर्स प्लस FCF वेक्टर फॉर्म मध्ये जर मी हे ऍड करायचं म्हटलं तर आन्सर 0 येईल, जसं मी मागाशी सांगितलं, कारण ते इक्वल आणि अपोजिट आहे. आय होप तुम्हाला हे समजलं असेल, मला अशी आशा आहे. जर तुम्हाला कोणतेही डाऊट असेल तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता तुम्ही. आजसाठी एवढंच मित्रांनो, धन्यवाद. पुढच्या वेळेला आपण नवीन टॉपिक्स डिस्कस करूया ह्याच चॅप्टर मध्ये. तोपर्यंत बाय बाय.